हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे संत्र्याच्या रसापासून केक बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये चाळण ठेवली आणि या चाळणीमध्ये 1.25 कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, पिंच ऑफ सॉल्ट आणि पाव कप म्हणजेच 1/4 कप मिल्क पावडर टाकून याला चाळते। चाळल्यामुळे यातल्या गाठी असतील तर त्या निघून जातील आणि आपलं मैद्याचं मिश्रण हलकं होईल। दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे 1/4 कप ऑरेंज ज्यूस, 1/4 कप तेल आणि अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 टीस्पून ऑरेंज झेस्ट देखील घेतले। हे सर्व मिक्स करून घेते। साखर वितळेपर्यंत हे सर्व मिक्स केलेलं आहे। आता या ओल्या मिश्रणामध्ये आपलं हे सुक्कं मैद्याचं मिश्रण ओतायचं आहे। थोडं थोडं करून हे मैद्याचं मिश्रण मी यामध्ये मिक्स करते। हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे, जास्त जोर द्यायचा नाही आणि कट अँड फोल्डच्या मेथडने आपल्याला हे मैद्याचं मिश्रण यामध्ये मिक्स करायचं आहे। खूपच घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध टाकणार आहोत। तर दूध देखील इथे नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि ते देखील 1/4 कप घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला ॲडिशनल कलर किंवा इसेन्स टाकावा लागत नाही। ऑरेंजचा ऑलरेडी खूप छान असा फ्लेवर यामध्ये असतो। तर इथे मी 6 इंचाचा केक टीन घेतलेला आहे। त्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे आणि त्यावर हे केकचं बॅटर ओतते। रिबन कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे मी बॅटर या टीनमध्ये ओतलेलं आहे। त्याला 4 ते 5 वेळा चांगलं टॅप करायचं आहे। आता हे केकचं बॅटर म्हणजेच हा केकचा टीन आपण प्रीहीटेड ओव्हनमध्ये बेक करून घेऊयात। केक बेक करण्यासाठी ओव्हनचं तापमान आपल्याला 160 डिग्री सेंटीग्रेडला कन्व्हेन्शन मोडवर 35 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे। तर आपला इथे केक बेक झालेला आहे। तुम्ही पाहू शकता केक टूथपिकला अजिबात चिकटलेला नाही आहे। हा केक पूर्ण थंड झाल्यानंतर डिमोल्ड करायचा आहे। तुम्हाला हा मी बनवलेला केक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।